धन्यवाद. आपण हे पाहण्यासाठी मांडतायत. मी ज्या लोकांनी आपल्या घरावरती तुळशीपत्र ठेवून हे धरण बांधण्यासाठी ज्या शेतकऱ्यांनी जागा दिली त्यांच्या मुलाबाळाच्या हक्कासाठी मी बोलतोय. अध्यक्ष महोदय, बापूंना आणि मंत्री महोदयांना विनंती करेल की ज्या तालुक्याचं नाव घेतलं ते महाराष्ट्राचं आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची पहिली राजधानी आहे आणि आम्ही अनेक आंदोलन केली आणि त्याचं राजगड नाव लिहिलं. म्हणून आपल्या तोंडातून आणि या अहवालामध्ये राजगड नाव यावं एवढी विनंती आहे. अध्यक्ष महोदय, गुंजवणी असेल, बाडगर असेल, देवघर असेल, या धरणामध्ये माझ्या तालुक्यातील लोकांची जागा गेलेली. भोर असेल, राजगड असेल. अध्यक्ष महोदय, जरा महत्वाचा प्रश्न आहे. पाणी तर ह्यांना मिळेल हो, पण ज्यांनी जमीन दिली ना ते शेतकरी जिवंत राहिले पाहिजेत. अध्यक्ष महोदय, एक राऊत नावाचा माणूस सरकारी दरबारी फिरला, अटॅक येऊन मेला. अध्यक्ष महोदय, श्रीमती राऊत ताई गेले 6 महिने सरकारी दरबारी जाते, शेतीचा मोबदला मिळाला नाही. अध्यक्ष महोदय, इतर ठिकाणी पुनर्वसन करणार होते, पुनर्वसन झालं नाही. अध्यक्ष महोदय, आपल्याला सांगू इच्छितो, देवघर धरणातील अशोक घोडके असेल, दिलीप बाबू मोरे असेल, काळूराम मयेकर असेल, ज्ञानेश्वर नालावडे आहे, आपल्या गुंजवणी धरणातील काळू मरगळे आहे, धनेश चापटे आहे आणि ज्या राऊतताईंचं नाव घेतलं त्या राऊतताई आहेत. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांना माझी विनंती आहे, शासनावरची शेतकऱ्यांचा विश्वास उडत चाललेला आहे. आपण अनेक प्रकल्पासाठी शासन शेतकऱ्यांच्या जमिनी आपण घेतो, त्या प्रकल्प बाधित लोकांना आपण मोबदला वेळेवर देत नाही. अध्यक्ष महोदय, त्याच्या पुढे जाऊन सांगतो, शासकीय अधिकारी माझ्या शेतकऱ्याचा एवढा अपमान करतात, हे मंत्री महोदयांनी लक्षात घेऊन शासनाच्या अधिकाऱ्यांना तशा पद्धतीने सूचना देणं गरजेचं आहे. माझी तुमच्या माध्यमातून मंत्री महोदयांना विनंती आहे, या धरणामध्ये गेलेल्या शेतकऱ्यांना मोबदला, आर्थिक मोबदला असेल या पुनर्वसन असेल, आपण लक्ष देऊन तातडीने करणार आहात का आणि ते कधी करणार आहात या संदर्भात आपल्या दालनात बैठक घ्यावी अशी आपल्याला विनंती आहे.